बघा असं आहे की शेवटी ही इमारत 100 वर्ष जुनी आहे आणि ती जी भिंत कोसळलेली आहे त्याच्यावरचं काम सार्वजनिक बांधकामकडे होतं, पण खालचं जे काही दगडं होते ती हलायला लागलेली होती. त्या दृष्टिकोनातून मी आत्ताच जे PWDचे प्रमुख राजभोगजी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे. ते येत्या 2-3 दिवसामध्ये इथे स्वतः येणार आहेत. ह्या गोष्टी जी आपल्या अशा पद्धतीने ज्या ऐतिहासिक आमच्या ज्या इमारती आहेत या बाबतीत होता कामा नये, हीच भूमिका आमच्या सरकारची आहे. असे कुठेही चुका याचे परिणाम उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होतील हे आम्ही भविष्यामध्ये होऊन देणार नाही. त्यामुळे मी असो, आमचे SP असो आणि आमच्या इकडचे जेलर आणि सगळे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपसात चर्चा करून ह्या पूर्ण इमारतीचं ऑडिट रिपोर्ट आमचं करायचं ठरलेलं आहे, जेणेकरून नेमकं कुठे कुठे आम्हा लोकांना या गोष्टीची डागडुजीची गरज आहे, परत बांधण्याची गरज आहे, याची सगळ्याची माहिती आम्ही घेणार आहोत. शेवटी या खात्याचे प्रमुख आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत, म्हणून तुम्ही सगळेजण निश्चिंत राहा. या बाबतीमध्ये परत अशा कुठल्याही चुका आम्ही व्हायला देणार नाही आणि पूर्ण जी पद्धतीची काळजी मी हेही जेलर ह्यांना सांगितलं, संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांना सांगितलं की आता तुम्हाला ह्या इथे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना आम्ही जिल्हा नियोजनकडून निधी देऊ शकतो याची तरतूद पोलीस खात्यासंदर्भात आमच्याकडे आहे, त्याचीही यादी तुम्ही आम्हाला द्या, जेणेकरून एकदा ज्या गोष्टी करायच्या त्या कायमस्वरूपी करू. वर्षानुवर्ष ह्या इमारती असल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी पडतात किंवा काही रिपेअर करायला लागतात, तर त्यावर सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे SP म्हणून सगळेजण आम्ही फार बारकाईने लक्ष देऊन आहोत. या गोष्टी परत आम्ही व्हायला देणार नाही. एकंदरीत ज्या बाजूच्या 2 बाजूच्या हे आहेत भिंती आहेत त्या कशा आहेत, कमकुवत आहेत? कारण आता तुम्ही गेला म्हणजे नेमके कारण बाजूला रस्ता आहे म्हणून मी बोललो ना, मी आता ऑडिटेड रिपोर्ट काय मागवलेला आहे, येऊन दे रिपोर्ट, येऊन आपल्याला कळून दे काय नेमकं कुठे कुठे काम करायचं आहे. डायग्नोज ज्याला आपण म्हणतो ना, कुठल्याही मोठी सर्जरी करण्याच्या अगोदर आपण सगळी बॉडी चेकअप करतो, मग आपल्याला कळतं की कुठली सर्जरी करायची आहे, कुठे कुठे औषध, तसाच विषय आहे. म्हणून मी राजभोगजींना डायरेक्ट जे ऑथॉरिटी आहे त्यांना फोन केलं. इकडचे PWD जे वैभव आलेले आहेत त्यांच्याकडे लिमिटेड अधिकार आहेत, पण जे राजभोगजी आहेत जे थेट मंत्रालयाशी कनेक्टेड आहेत, मी PWD मंत्र्यांशी पण मंगळवारच्या कॅबिनेटच्या वेळी बोलीन, आदरणीय फडणवीस साहेबांशी आम्ही बोलीन, जेणेकरून ह्या पद्धतीच्या परत चुका अशा इकडे घडता कामा नये. बघा ही इमारत आतमध्ये होती म्हणून ठीक आहे, रस्त्यावर त्या बाजूला पडली असती आणि कुठल्या तरी मोठी हानी झाली असती तर आपल्याला परवडलं नसतं. म्हणून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न एवढाच असेल, या चुका परत होणार नाहीत आणि एकदाच चांगल्या पद्धतीने ऑडिट रिपोर्ट करून आपण एकदाच चांगल्या पद्धतीने बांधकाम करू, जेणेकरून परत पुढची 100 वर्ष या इमारतीकडे काही करण्याची गरज भासणार नाही. काम करण्याच्या पूर्वी या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट झालं नव्हतं का? आता त्याची माहिती माझ्याकडे नाही. मी तेही विचारलं, कारण शेवटी कुठलंही काम करण्याच्या अगोदर ऑडिट रिपोर्ट जे मला वैभव बोलले आहेत ऑडिट रिपोर्ट ते तुमच्याबरोबर शेअर करतील. वरचं काम PWDचं होतं, खालची दगडे हललेली आहेत, त्याच्यामुळे ती पूर्ण इमारत कोसळली आहे. जे दगड जुनी होती ना ती हल्ली, पण ते काम करताना त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे असे आता मताचा मी आहे. उगाच तुम्ही काम करतात आणि तुम्हाला माहिती आहे खालती दगडी हलतायत, मग कशाला तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना, नाहीतर ही घटना घडलीच नसती. म्हणून अशा पद्धतीचे काय हलगर्जी असतील तर मी कोणाची चूक असेल तर तुम्ही मला ओळखतात, मी काय सोडणाऱ्यापैकी नाही. अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार. अगर कोणाची चूक आढळली याच्यामध्ये काय त्याला माहिती होतं उद्या कोसळणार आहे तरी त्यांनी मस्ती करण्यासाठी फक्त वरची भिंत बांधली असेल तर त्याच्यावर मी कारवाई करेन. म्हणून मी स्वतः घटना घडली, मी आणि आमचे SP स्वतः इथे आलो, पाहणी केली. आता पुढच्या तुम्ही गोष्टी बघाल काय काय होत आहे. 47 वर्ष या कारागृहाला झाली. 3 महिन्यापूर्वी ही भिंत बांधली. 3 महिन्यातच भिंत कारागृहाच्या मूळ भिंती ती चोखांती काय वर्षानुवर्ष राहिलेल्या बांधकामाला काय झालं नाही. आमच्या PWDने तशा पद्धतीने केलं आणि अशा गोष्टी हे मान्य आम्हाला नाही. म्हणून मी नेहमी बोललेलो आहे की करताना तुम्ही एकदाच काम करा, 3-3 महिन्यामध्ये बिलं निघतील अशी कामं करू नका. विरोधी पक्षांमध्ये असताना आम्ही याच्यावर बोट ठेवलेलं होतं. म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये अशी हलगर्जीपणा किंवा अशी उधळपट्टी मी तरी करायला देणार नाही करायला देणार. त्याबद्दल भूमिका स्पष्ट